तर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं होतं की बायनरी ऑपरेशन म्हणजे काय होतात, कार्टेशियन प्रोडक्ट म्हणजे काय होतं. तर बायनरी ऑपरेशनचे आपण दोन टाईप बघितले होते. फर्स्ट टाईप बघितलं होतं की कम्युटेटिव्ह ऑपरेशन. फर्स्ट टाईप आहे बायनरी ऑपरेशनचा. पण जेव्हा ही कंडिशन सॅटिस्फाय होते, ए नॉट बी इक्वल टू, आपण त्याला लिहू शकतो बी नॉट इन. ठीक आहे, याची पोझिशन चेंज करून जेव्हा आपण लिहू शकतो तेव्हा आपण म्हणू शकतो तर कम्युटेटिव्ह ऑपरेशन आहे. ठीक आहे, तर इथे आपल्याला मिळालं होतं की ॲडिशन अँड मल्टिप्लिकेशन कम्युटेटिव्ह सेट आर आपल्याला मिळाला होता. ठीक आहे, नेहमी लक्षात ठेवायचं की ॲडिशन अँड मल्टिप्लिकेशन आर कम्युटेटिव्ह. ठीक आहे, ऑन सेट ऑफ रिअल नंबर. त्याच्यानंतर आपण सबस्ट्रॅक्शन बघितलं होतं. सबस्ट्रॅक्शन अँड डिव्हिजन काय कम्युटेटिव्ह आपल्याला मिळालं नव्हतं. त्याच्यानंतर आपण असोसिएटिव्हचे काय एक्झाम्पल बघितलं होते. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की असोसिएटिव्ह आपण पहिले कम्युटेटिव्ह बघितलं, आता असोसिएटिव्हचे आपण काय ऑपरेशन बघितले होते. ठीक आहे, तर सेकंड टाईप आहे असोसिएटिव्ह. तर असोसिएटिव्ह म्हणजे काय होतं, असोसिएटिव्ह ऑपरेशन म्हणजे काय होतं, जेव्हा ही कंडिशन सॅटिस्फाय होते, ए नॉट रॅकेटमध्ये आपण सर्वात पहिलं लेफ्ट हँड साईडला घेतो बी नॉट सी, त्याच्यानंतर इक्वल टू देतो आणि त्याच्यानंतर रॅकेटमध्ये ए नॉट बी नॉट सी लिहितो. ठीक आहे, मीन्स पहिले रॅकेटमध्ये आपण नंतरच्या दोन व्हॅल्यू घेतो आणि नंतर रॅकेटमध्ये पहिल्या दोन व्हॅल्यू घेतो. ठीक आहे, जेव्हा ही कंडिशन सॅटिस्फाय होते तेव्हा असोसिएटिव्ह ऑपरेशन आपण म्हणतो. ठीक आहे, तर इथे पण आपल्याला ॲडिशन अँड मल्टिप्लिकेशन असोसिएटिव्ह ऑन सेट आर मिळाला होता. ठीक आहे, आणि पुन्हा एक एक्झाम्पल घेतला होता की सबस्ट्रॅक्शन इज नॉट असोसिएटिव्ह ऑन सेट आर, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आपल्याला एक प्रॉब्लेम बघितला होता की आपल्याला शो करायचं होतं की ही कंडिशन दिली होती आणि ही कंडिशन नॉट असोसिएटिव्ह ऑन आर आपल्याला शो केलं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघू की आपल्याला इथे बोथ काय की शो दॅट बायनरी ऑपरेशन डिफाईन ऑन आर. एक बायनरी ऑपरेशन आपल्याला इथे डिफाईन केलं ऑन अ सेट आर आणि आपल्याला शो करायचे इज कम्युटेटिव्ह आणि असोसिएटिव्ह. आपल्याला माहीत आहे की कम्युटेटिव्ह आणि असोसिएटिव्हची कंडिशन काय. आता कम्युटेटिव्हची कंडिशन आपली काय होती की ए नॉट बी, तर याला आपण असं लिहू शकत होतो बी नॉट ए. ठीक आहे, ही झाली कम्युटेटिव्हची. आणि असोसिएटिव्हची काय होती, ए नॉट रॅकेटमध्ये आपण पहिले लिहित होतो बी नॉट सी आणि त्याच्यानंतर काय रॅकेटमध्ये लिहायचं ए नॉट बी आणि रॅकेटच्या बाहेर लिहायचं नॉट सी. ठीक आहे, ही झाली सेकंड कंडिशन म्हणजे असोसिएटिव्हिटी. तर हे दोन कंडिशन आपल्याला या डेफिनेशनसाठी आपल्याला शो करायचे. ठीक आहे, तर सर्वात पहिले आपण लिहून घेऊ की लेट ए बी सी बिलॉंग्स टू आर. तीन एलिमेंट आपण घेत आहोत सेट ऑफ रिअल नंबरमधले आणि बाय डेफिनेशन हे डेफिनेशन लिहू घेऊ ए नॉट बी इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. ठीक आहे, तर ए नॉट बी काय कशी डिफाईन केली आहे, पहिले ए दिलेली आहे, त्याच्यानंतर प्लस साईन दिलं आहे, त्याच्यानंतर बी दिलं आहे आणि त्याच्यानंतर प्लस या दोघांचं प्रोडक्ट ए इंटू बी. आता आपण राईट करू. आपल्याला फर्स्ट कंडिशन कम्युटेटिव्हसाठी शो करायची ते आपण स्टार्टिंगला लेफ्ट हँड साईड कन्सिडर करू. ठीक आहे, आपण लेफ्ट हँड साईड कन्सिडर केली. लेफ्ट हँड साईड आपल्याला डिफाईनच केली आहे. ठीक आहे, डिफाईन केली आहे आपल्याला लेफ्ट हँड साईड. ठीक आहे, ए नॉट बी ए प्लस बी प्लस ए बी. ठीक आहे, तर आपण पुन्हा लिहून घेऊ ए नॉट बी. आता काय करायचं की आपल्याला माहीत आहे की ॲडिशन अँड मल्टिप्लिकेशन कम्युटेटिव्ह आहे. कम्युटेटिव्ह आहे म्हणजे काय आहे की या ए बीला आपण इथे ॲडिशन आहे ना, आपण बी प्लस ए पण लिहू शकतो. ठीक आहे, ह्याची पोझिशन चेंज करून आपण काय याला रिव्हर्समध्ये पण लिहू शकतो. या ए बीला पण आपण काय आपल्याला माहीत आहे ॲडिशन अँड मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, इथे मल्टिप्लिकेशन आहे तर आपण त्याला बी ए असं पण लिहू शकतो. ठीक आहे, तर इथे आपण याची पोझिशन चेंज करून ए बीला आपण बी ए लिहून घेतला, इथे ए इंटू बी आहे तर याला बी इंटू ए लिहून घेऊ. ठीक आहे, आता ही झाली रिव्हर्स डेफिनेशन याची. ठीक आहे, तर ही डेफिनेशन कशाची होती, ए बीची होती. ठीक आहे, ए नॉट बीची होती. आता याला रिव्हर्स केलं तर ही डेफिनेशन कशी होणार, बी नॉट एची डेफिनेशन. तर आपल्याला काय मिळत आहे ए नॉट बी इक्वल टू बी नॉट ए आणि ही डेफिनेशन कशाची आहे, कम्युटेटिव्हची डेफिनेशन आहे. ठीक आहे, तर याच्यावरून आपण म्हणू शकतो की ते बायनरी ऑपरेशन हे गिवन दिलेलं आहे, हे काय कम्युटेटिव्ह आहे. कारण की कम्युटेटिव्हची त्यांनी काय आपल्याला डेफिनेशन किंवा कंडिशन आपल्याला ते सॅटिस्फाय करत आहे. त्याच्यानंतर आपण बघू की असोसिएटिव्हची कंडिशन सॅटिस्फाय करते की नाही. असोसिएटिव्हची कंडिशन ही आहे. ठीक आहे, हे आपल्याला शो करायचं आहे. आता तर नेक्स्ट आपण पाहू. तर आपल्याला दिलं आहे की ऑल्सो आता असोसिएटिव्हची कंडिशन आता ही लेफ्ट हँड साईड आहे. ठीक आहे, आणि आपल्याला डिफाईन केलं आहे की आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय डिफाईन केलं आहे ए नॉट बी इक्वल टू ए. ठीक आहे, ए प्लस बी प्लस यांचं मल्टिप्लिकेशन ए बी. ठीक आहे, तर इथे पहा पहिले या रॅकेटसाठी हे डेफिनेशन यूज करू. रॅकेटनुसार आपण काय आता ए बी आहे पण इथे रॅकेटमध्ये बी सी आहे तर इथे काय
काय होणार बी सी, हे डिफायनेशन काय होणार बघा. आता इथे काय ए, पहिले ए होता, आता इथे बी, ठीक आहे. ए नॉट आपण जसं तसं लिहून घेतलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बी आहे, तर इथे बी आहे. त्याच्यानंतर इथे काय आपल्याकडे सी आहे, तर इथे सी, आणि प्लस आहे. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन कशाचा, या 2 नंबरचा, तर या 2 नंबरचा मल्टिप्लिकेशन बी सी, ठीक आहे. ही झाली बाय डेफिनेशन, आपण ते लिहून घेतलं रॅकेटसाठी, ठीक आहे. आता पुन्हा इथे 2 एलिमेंट आपल्याला मिळतात, हे झाला ए आणि हे पूर्ण रॅकेटला आपण बी समजू, ठीक आहे. जशा प्रकारे इथे हे डिफाईन केलं आहे ए नॉट बी, तर इथे ए नॉट हे पूर्ण रॅकेटला आपण बी समजून घेऊ. तर त्याच्यानंतर काय होणार, पहिली टर्म, आता इथे काय पहिली टर्म प्लस दुसरी टर्म, आता पहिली टर्म हे आहे प्लस दुसरी टर्म हे आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर प्लस दिलं, त्याच्यानंतर काय पहिली आणि दुसऱ्या टर्मचा मल्टिप्लिकेशन, इथे पहिली टर्म आहे आणि दुसरी टर्म हे आहे, तर पहिली टर्म ए इंटू दुसरी टर्म हे, ठीक आहे. आता आपल्याला काय सिम्पली याचा रॅकेट ओढून घेऊ आपण, ठीक आहे. ए प्लस बी प्लस सी प्लस बी सी, ठीक आहे. त्याच्यानंतर ॲज मल्टिप्लिकेशन, एचं मल्टिप्लिकेशन या रॅकेटसोबत करायचं आहे, तरी इथे काय होणार प्लस ए बी प्लस एचं मल्टिप्लिकेशन प्रत्येक एलिमेंटसोबत आपल्याला करावं लागेल, ए बी प्लस ए सी प्लस ए बी सी, ठीक आहे. हे आपल्याला मिळालं. फक्त आता इथे काय करायचं आहे, आता इथे फक्त काय ए सीला काय करायचं आहे, सी ए, फक्त आपण याची पोझिशन चेंज करू, ठीक आहे. ए सीच्या जागी फक्त सी ए लिहू, बाकी हॅज इट इज आपण लिहून घेतलं, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय लेफ्ट हँड साईडची व्हॅल्यू आपल्याला मिळली नाही, आणि आता आपण काय घेऊ राईट हँड साईड, आपल्या काय असोसिएटिव्हिटीची राईट हँड साईड, डेफिनेशनची राईट हँड साईड घेऊ. पहिले रॅकेटमध्ये ए बी घेऊ आणि रॅकेटच्या बाहेर सी घेऊ, ठीक आहे. आता ही पण व्हॅल्यू आपल्याला इतकीच मिळायला पाहिजे, ठीक आहे. ही व्हॅल्यू जर इतकीच मिळाली, ते आपण म्हणू शकतो की ते गिवन डेफिनेशन काय आपल्याला डिफाईन केली आहे ते की असोसिएटिव्हिटी सॅटिस्फाय करते. तर काय करू, आता ए बी दिल्या, ए बीची आपल्याला डेफिनेशन दिली आहे हॅज इट इज, बघा आपल्याला प्रॉब्लेममध्येच दिलेली आहे, तर आपण ते लिहून घेऊ की पहिला 2 नंबरची ॲडिशन प्लस पहिल्या 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन, ए प्लस बी प्लस ए बी, आणि सी हॅज इट इज लिहून घेतला. आता इथे पण 2 नंबर मिळत आहेत, ठीक आहे. याला आपण ए समजू, याला आपण बी समजू, ठीक आहे. आता ही डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे, या डेफिनेशनचा यूज करायचा आहे. पहिल्या 2 नंबरचं ॲडिशन, आता पहिले 2 नंबर हे आहे आणि हे आहे, म्हणजे ए प्लस बी प्लस ए बी प्लस सी, ठीक आहे. हे बघा, हे पहिला नंबर प्लस हे दुसरा नंबर, ठीक आहे. पहिल्या 2 नंबरची ॲडिशन, त्याच्यानंतर पहिल्या 2 नंबरची मल्टिप्लिकेशन, ए प्लस सी, ठीक आहे. ए इंटू सी, ठीक आहे. म्हणजे ए आपला हा आहे आणि सी हा आहे, ठीक आहे. तर हे पहिल्या 2 नंबरची मल्टिप्लिकेशन, आपण पूर्ण या रॅकेटला एक टर्म घेतली आहे आणि बाकीचे सीला दुसरी टर्म घेतली आहे, ठीक आहे. तर पहिल्या 2 नंबर म्हणजे याची आणि याची मल्टिप्लिकेशन होणार, बाकी ॲज इट इज रॅकेट काढून आपण लिहून घेतलं सीपर्यंत, ठीक आहे. त्याच्यानंतर या रॅकेटचं मल्टिप्लिकेशन सी सोबत होणार, म्हणजे सीचं मल्टिप्लिकेशन इथल्या प्रत्येक टर्मसोबत होणार, ठीक आहे. तर काय इथे काय मिळत आहे आपल्याला, सी ए मिळत आहे, किंवा आपण ए सी लिहू शकतो, बी सी आणि ए बी सी, ठीक आहे. लिहून घेतलं. फक्त आता काय करायचं आहे, ए सीला आपण काय ए सीला आपण सी ए लिहून घेऊ, ठीक आहे. बाकी ह्या ॲज इट इज सर्व व्हॅल्यू लिहून घेऊ, आणि ही व्हॅल्यू काय याच्या जागी सी लिहून घेऊ, आणि फक्त याची काय पोझिशन आपण चेंज केली, आपल्याला अशा प्रकारचं नेक्स्ट इक्वेशन मिळालं. याला आपण 1 देऊ शकतो, याला 2 देऊ शकतो, आणि 1 आणि 2ला आपण कम्पेअर करून आपल्याला सेम व्हॅल्यू मिळत आहे. ए इथे आहे, बी इथे आहे, सी इथे आहे, बी सी इथे आहे, सी ए इथे आहे, ए बी इथे आहे, आणि ए बी सी इथे आहे, ठीक आहे. तर आपण काय म्हणू शकतो की ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू आपल्याला सेम मिळत आहे, तर काय आपल्याला लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड, म्हणजे हे इक्वल टू हे मिळत आहे. म्हणजे आपण लिहून घेऊ ए नॉट बी नॉट सी इक्वल टू ए नॉट बी इंटू सी, ठीक आहे. म्हणजे ही कंडिशन कशाची आहे, ही आहे असोसिएटिव्हिटीची डेफिनेशन, ठीक आहे. त्यामुळे आपण इथे पण काय द ऑपरेशन नॉट हिज असोसिएटिव्ह ऑन आर, आपल्याला ते डिफाईन करायचं होतं. स्टार्टिंगला आपण कम्युटेटिव्ह दाखवलं, ठीक आहे. कम्युटेटिव्हिटी आपण शो केली, त्याच्यानंतर असोसिएटिव्हिटी शो केली, पण इथे शो करायचं आहे विथ द हेल्प ऑफ दिस डेफिनेशन, ठीक आहे. या डेफिनेशनचा यूज करूनच आपल्याला ते कम्युटेटिव्ह आहे आणि असोसिएटिव्ह आहे हे दाखवायचं आहे, ते आपण दाखवलं. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला दिला आहे की नॉट इज अन बायनरी ऑपरेशन डिफाईन, आणि इथे पण एक डेफिनेशन केली आहे आर स्क्वेअर, ठीक आहे. 2 डायमेन्शन स्पेसमध्ये की ए कॉमा बी एका रॅकेटमध्ये इंटू कशाचं केलं आहे, याचं ए डॅश कॉमा बी डॅश याच्यासोबत मल्टिप्लिकेशन केलं आहे. मल्टिप्लिकेशन आहे याच्यामध्ये काय बायनरी ऑपरेशन आहे, ठीक आहे. नॉट डिनोटेड बाय बायनरी ऑपरेशन, तर बायनरी ऑपरेशन कोणतं पण राहू शकते, ठीक आहे. तर त्याच्यानंतर काय केलं आहे, हां इथे डिफाईन केलं आहे की ए नॉट मायनस बी नॉट कॉमा ए बी नॉट ए डॅश प्लस बी डॅश कॉमा ए बी डॅश प्लस बी ए डॅश, आणि ए डॅश बी डॅश
ऑल बिलॉंग्स टू द रिअल नंबर. ठीक आहे, आपल्याला ही डिफाईन केलं. या डिफिनेशनचा यूज करून सेम आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं की आपल्याला इथे काय कम्युटेटिव्ह दाखवायचं आहे. ठीक आहे, आपल्याला इथे कम्युटेटिव्ह आणि आर स्क्वेअर दिस डेफिनेशनचा यूज करून आपल्याला दाखवायचं. तर बायनरी ऑपरेशन आणि आर स्क्वेअर आपण गिवन काय दिलं, ही डेफिनेशन दिलं आहे, याला इक्वेशन 1 देऊन देऊ. त्याच्यानंतर आपण काय करू, ठीक आहे, आपल्याला ही जरी कम्युटेटिव्हिटी म्हणजे काय होतो, कम्युटेटिव्हिटीची डेफिनेशन काय, ए नॉट बी इक्वल टू बी नॉट ए. ठीक आहे, आपण याला असं पण लिहू शकतो. किंवा कम्युटेटिव्ह काय ॲडिशन काय सॅटिस्फाय करते, तर आपण काय ए प्लस बी इक्वल टू बी प्लस ए आपण असं लिहू शकतो. ठीक आहे, हे झाली कम्युटेटिव्हिटी. ठीक आहे, तर त्याच्यानंतर काय करू, आपल्याला हे तर आहे आपल्याकडं. ठीक आहे, आता याला आपण लेफ्ट हँड साईड समजू. ठीक आहे, तर आपण याचं काय रिवर्स आपल्याला काय करू, याची पोझिशन चेंज करू. या पहिला सेकंड रॅकेटला आपण फर्स्ट लिहून घेऊ आणि फर्स्ट रॅकेटला आपण सेकंड लिहून घेऊ. आता डेफिनेशन काय, डेफिनेशन पण रिवर्स काम करेल. ही डेफिनेशन जी गिवन दिली होती रिवर्समध्ये येणार. ठीक आहे, पहिलं काय येणार, ए डॅश येणार, त्याच्यानंतर ए येणार. ठीक आहे, याची पण पोझिशन चेंज झाली, याची पण पोझिशन चेंज होईल. पहिले बी डॅश, त्याच्यानंतर बी येणार, कॉमा, त्याच्यानंतर इथे पण काय त्याची पोझिशन चेंज होणार. इथे काय पहिले ए डॅश येणार, त्याच्यानंतर बी येणार, प्लस बी ए डॅशचं काय होणार, बी डॅश ए होणार. ठीक आहे, हे पूर्ण रिव्हर्स होऊन जाणार डेफिनेशन. आता काय आपल्याला माहीत आहे की कम्युटेटिव्ह काय काय मल्टिप्लिकेशन इज कम्युटेटिव्ह आहे. ठीक आहे, सॅटिस्फाय करते, ॲडिशन पण सॅटिस्फाय करते. तर काय करू की याच्या जागी आपण काय, याची आपण इथे मल्टिप्लिकेशन आहे, तर मल्टिप्लिकेशन काय कम्युटेटिव्ह सॅटिस्फाय करतं, याची आपण पोझिशन चेंज करू. ए डॅश लिहून घेऊ. ठीक आहे, ए डॅशच्या जागी ए आणि एच्या जागी ए डॅश लिहून घेऊ. इथे पण सेम करू, बी डॅशच्या जागी काय बी लिहून घेऊ आणि बीच्या जागी बी डॅश लिहून घेऊ. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे ॲडिशन आहे. ठीक आहे, ॲडिशन पण काय कम्युटेटिव्हिटी सॅटिस्फाय करते, त्यामुळे आपण ते पण पोझिशन चेंज करून घेऊ. ठीक आहे, तर आपण ते लिहून घेतलं. त्याच्यानंतर काय आपल्याला करायचं काय की ही डेफिनेशन आणि ही डेफिनेशन जर आपण ऑब्झर्व केली तर ही आणि हे आपल्याला सेम मिळत आहे. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की याच्या जागी आपण हे लिहू शकतो. ठीक आहे, कारण की ही डेफिनेशन आणि ही व्हॅल्यू काय सेम आहे आणि ही व्हॅल्यू इक्वल टू कशाची आहे, ही या व्हॅल्यूच्या इक्वल टू आहे. तर त्याच्यामुळे आपण काय करू, याच्या जागी हे लिहून घेऊ. ठीक आहे, ए कॉमा बी नॉट ए डॅश बी डॅश. तर आपण काय आपल्याला हे इक्वल टू हे मिळालं. ठीक आहे, तर आपण काय म्हणू शकतो, ए डॅश बी डॅश हे आपण जसं तसं लिहून घेतलं आणि हे पण जसं तसं लिहून घेतलं. तर बघा की इथे कम्युटेटिव्हिटी सॅटिस्फाय होत आहे. ठीक आहे, म्हणजे हे ए डॅश बी डॅश काय आपण इथे फर्स्ट पोझिशनवर रॅकेट होतं, तर इथे दुसऱ्या पोझिशनवर तो रॅकेट आपण लिहू शकतो. ठीक आहे, आणि हा सेकंड पोझिशनचा रॅकेट आपण इथे फर्स्ट पोझिशनवर लिहू शकतो. जेव्हा कम्युटेटिव्हिटी सॅटिस्फाय होते तेव्हाच आपण हे लिहू शकतो. हेन्स द बायनरी ऑपरेशन इज कम्युटेटिव्ह ऑन आर स्क्वेअर. ठीक आहे, हे पण आपण लिहून घेतलं. त्याच्यानंतर आपण उद्या थर्ड बायनरी ऑपरेशन बघू की डिस्ट्रीब्युटिव्ह बायनरी ऑपरेशन म्हणजे काय होतो. ठीक आहे.